नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा विषय. मी कुठे आता पांडूच्या घरी आहे. विषय काय झाला आहे तुम्हाला सविस्तर सांगतो. काल अचानक पांडूचा कॉल आला, भावड्या मला कुठे आहे. मी म्हणलं आहे मी घरीच आहे. का रे? तर मला पुण्यावरून मी येतो या भावड्या. आपला मेन चॅनल जो आहे, जो 2021मध्ये हॅक झालता, हॅकरने हॅक केला, तोच चॅनल फिरसे हॅक झालेला आहे. मला तर लय टेन्शन आलं तुम्हाला सांगतो, आणि तुम्हाला सुद्धा येणार आहे. कारण तेव्हा जर आमचे व्हिडिओ नाही आले, आमची फॅमिली तुमच्यापर्यंत नाही पोचले, तर तुम्हाला सुद्धा बघण्यात जी मजा असते वाघमारे फॅमिली, ते तुमचं आनंद हिरवून घेईन, किंवा जे असतात लोक वाईट त्यांना आनंद होणार. ह्या दोन गोष्टी होत असतात, एक चांगली आणि एक वाईट. तर आता काय केलं, मग आम्ही काय केलं तुम्हाला पहिले दाखवतो. आता तिथं काम काय चालू आहे त्याचं, आणि नंतर बाकीच्या गोष्टी सांगतो. बघा आता इकडं आहे आपण. तर इकडे तुम्हाला सांगतो, सर आले तर हा पूर्ण कॉम्प्युटर आपण खोललेला आहे. तर ह्यातलं काय कर, हार्ड डिस्क पूर्ण तिन्ही काढलेला आहे. हार्ड डिस्क काढून तर सॉफ्टवेअर मारून घेतो आहे पूर्ण. पांडूचा कॉल आलता, मला बोलला तो की भावड्या काय कर, की पहिलं घरी जा, समजा काम तुझं सोड, आणि जे कॉम्प्युटरमधले आपले चॅनल आहेत ते पूर्ण चॅनल साईन इन पहिलं करून घे, आणि नंतर रिमूव्ह कर, म्हणजे डिलीट मारून टाक. कशामुळं असं बोलला सांगतो. कारण की पहिल्या दिवशी जो आपला चॅनल हॅक झाला, मेन पांडुरंग वाघमारे कॉमेडियन, जे 9 लाख सबस्क्रायबर आहे, 9.5 लाख, तो चॅनल हॅक झाला आहे. रात्री आम्ही इथं बसलो, इथं बसून तुम्हाला सांगतो पूर्ण फॉर्म भरला, वाईट टीमशी संपर्क केला, रिटर्न करतो बोलल्यात. त्याची प्रोसेस असते, काय टप्पे असते त्यांचं मेलनुसार, त्यानुसार आपण प्रोसेस करत असतोय. बरं तेवढं झालं की तो बोलला मी पुण्याहून आलो आहे, तर सकाळ सकाळ मला जायचं आहे गोव्याला. कारण सरांनी त्यांच्या मित्राने हॉटेल वगैरे बुक हे केलेले, समजा नियोजन केलं आहे. अचानक जर ह्या गोष्टी सांगितल्या चुकीच्या आहेत, त्यांना काय वाटतं आपल्या विश्वासावर ते चाललेत. म्हणून सकाळ सकाळी पांडू, पूजा, शंभू, कृष्णा, पिवड्या, पूजा हे समजे तुम्हाला सांगतो गोव्याला गेलेले आहेत. गोव्याला गेल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो, एका कस्टमरला रो हाऊस दाखवायला गेलो होतो आम्ही, बिल्डर आणि आम्ही दोघंजण. तर विषय काय झाला, तिकडं मला कॉल आला अचानक. मला म्हणलं भावड्या कुठे आहे. मी म्हणलं आहे इकडे, एक कस्टमर घेऊन आलो रो हाऊस दाखवा. पहिलं समज सोड म्हणला, पहिलं पाडदिसनं घरी जा. कारण की तो हॅकर पुन्हा एकदा आपला दुसरे चॅनल, कृष्णाच्या गमती जमती असेल, शंभू चॅनेल, त्या अक्षयचा सुद्धा चॅनल त्याने हॅक केलेला आहे. आता तुझं काय मध्ये, तर तो हॅकर चॅनल पुन्हा सारखं रस्त्यावर नेल्यावर घ्यायचं. चॅनल हॅक झाला, काय करा येतं तुला त्यातलं काय? हा कुठं आलतो आपण. तर पांडव म्हणला पहिलं समजा काम सोड आणि तू घरी जा. तो हॅकर पुन्हा कृष्णाचा चॅनल, हा चॅनल हॅक करायचा प्रयत्न करतो. कारण तिकडं काय खटपट केली चॅनेलला त्याने, तर आपल्याला मेल पाडतात. ती जर ओके रिसिट वगैरे केलं तर आपलं चॅनल गायब होतो. आज एवढं आपण मेहनत केली समजा वाया जाईल मातीत. तुम्हाला समजा का आपण सोड आणि घरी जा. मी घरी आलो, पहिलं कॉम्प्युटरचे चॅनल समजा डिलीट केले आणि सरांना बोलवून घेतलं. सरांना बोलवून बाकी सॉफ्टवेअर जे डाउनलोड केलेले डिलीट केले. बरं हा प्रॉब्लेम कशासाठी आला तुम्हाला सांगतो. तुमच्याही मोबाईलमध्ये आजकाल हॅकर भरपूर निघलेले आहेत. काय करायचं माहिती आहे का तुम्हाला सांगतो. आपण जर एखादं ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर त्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये व्हायरस शिरतो. व्हायरस शिरल्यानंतर आपल्या जे बँक अकाउंट असेल, जे आपलं प्रायव्हेट गोष्टी असेल, ते त्यांच्यापर्यंत पोचतं. पासवर्ड तोडला जातो ना, आपला अख्खी गॅलरी त्यांच्या ताब्यात जाते, कॉन्टॅक्ट नंबर जातं.
प्रायव्हेट काय हाईड केलेलं ते समजा जातं. असा एक प्रकार असतो. मग त्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला सांगतो व्हायरस असतं. तो व्हायरस जर शिरला कॉम्प्युटरमध्ये तर जेवढ्या प्रायव्हेट गोष्टी ते त्यांच्या ताब्यात जातात. जसं की चॅनल त्यांनी लॉक एवढं पासवर्ड टाकल्यासुद्धा तोडून हे केलं. मग आता आपण काय करतो आहे, समजा कॉम्प्युटर रिसेट करतो आहे, रिसेट करून चॅनल उडवतो आहे. समजा मोबाईलला लॉग इन आहेत तर आपलं काय 10-15 दिवस काय मेन चॅनलला व्हिडिओ येणार नाहीत. आता हा आहे पांडूचा PC, इकडं आहे हा मासा. तर ह्यातलं सुद्धा तुम्हाला सांगतो, ह्यातलं पण चॅनल उडवल्यात मी बरेच. हे केलं बाकीचं काम चालू आहे. आता आपल्याला असलं गोल्ड बटन दुसरं येणार आहे अजून एक, तोच चॅनल हॅक झाला. ही एक आलं आहे, हा दुसरं, तिसरं सिल्वर. अजून एक आहे माझं खाल्ल्या घरी, हे गोल्ड आलेलं आहे. तर हा चॅनल आपण 10 लाखाला विकलेला आहे. पण आता दुसरं एक असंच येतं आहे गोल्ड 1 मिलियनचं चालू आहे. आता तुम्ही म्हणसाल कसं काय दादा असं असतात काय गोष्टी, आजकाल लय अवघड आहे. काय करताय तुम्ही? आ काय 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 सांग की, बोल की, काय करतय? हा कुठं आहे वय? मी कुठं, मी इथंच आहे. हा लय मजा आला तू कुठऱ्या ए काल तोंड्या बरं. लय मजा आला साप चावतोय त्या प्रियंकाच्या अंगावर जातोय साप घेऊन. हा माझी एकुलती एकच बायको मला. हा करतो तिचं पण पांढरा डोळ. कुठे कुठे साप कुठे? हे का साप आहे इकडं. ही घेऊन प्रियंकाच्या मागं पळते. मरण्याची भीती ती प्रियंका. हो 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 का बघितलं बघितलं का बिल्डर बघितलं का नेते साप. ती बायको घेते ती अंगावर जाते साप घेऊन. ती काय करायचं? हा कुठे गेलं? कुठे संदीप आला? कुठे आहे साप? कुठे आहे? आण ती उचलून उचलून आण, उचलून आण ती. त्याला करतो काय म्हणतो. संध्याकाळचं वातावरण असं कसं त्याचं काय म्हणा, एकदाच मिटवून टाका. येऊ का सोडा? येऊ का? बरं ठीक आहे. हा येतो मी ऑफिसला. प्रियंका कुठे आहे? चला ही समधी गेले ती आता. हा लपून बसली बाई तू. साप आहे तोंडात दारातच आहे. डायरेक्ट येत आहे अंगावर. चल ये, चल लवकर. बाहेर आहे तवर, बाहेर आहे तवर ये इकडं. चल चल की, चल चल चल. साप घेऊन हे जे अंगावर येत आहे बघ आता पळतच. हो आले आले. चल के प्रियंका. हा उघड की. नाही गेलं ते कुत्र बाहेर. चल लय मजा करतो ला. कुठे येतो उतर? लय मजा करतोय. आता काय करणार का? आलंय बरं. चला लवकर आपलं चॅनल वापस येतोय, करतो त्याचं बाकी चॅनल ह्या